पालघर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीतील तसेच पालघर नगर परिषद क्षेत्रातील प्लॉट क्रमांक 43, 44, 45 मधील सफायर लाईफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड या औषध बनवणाऱ्या कंपनीत 21 जुलैला दुपारच्या सुमारास आग लागली। सुरुवातीला आगीचे स्वरूप जास्त तीव्र नव्हते, परंतु काही वेळाने आगीने रौद्र रूप धारण केले। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कंपनीच्या यंत्रसामग्रीचे प्रचंड नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे। सफायर लाईफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी औषध निर्माण करणारी कंपनी आहे। ज्यावेळेस कंपनीला आग लागली त्यावेळेस कंपनीतील पहिल्या सत्रातील व दुसऱ्या सत्रातील मिळून 200 पेक्षा अधिक कामगार कंपनीच्या आवारात उपस्थित असल्याचे समजते। आगीने प्रचंड रौद्र रूप धारण केल्यानंतर कंपनीत असलेल्या नायट्रोजन सिलेंडरची व केमिकलची बॅरेलचे स्फोट व्हायला सुरुवात झाली। त्यावेळेस साधारण 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत स्फोटाचे आवाज ऐकू येत होते। परिणामी आजूबाजूच्या परिसरात तसेच आजूबाजूच्या कंपनीत काम करणाऱ्या कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। आग विझवण्यासाठी पालघर नगर परिषद, BRC व बोईसर MIDCचे अग्निशमन दलाचे बंब दाखल झाले होते। सुदैवाने सर्व कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला। परंतु पालघर अग्निशमन दलाकडे ऑक्सिजन मास्क उपलब्ध नसल्याने कंपनीच्या शेजारी असलेल्या निऑन कंपनीकडून ऑक्सिजन मास्कची त्वरित उपलब्धी करून देण्यात आले व शेवटी अथक परिश्रमानंतर अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यात यश आले।